नारळ आणला का नाही? आता जो कोणी बोलेल ना त्यांनी 100 रुपये जीपे करायचे मला. मध्ये बोलायचं नाही ना, तुम्ही काडी फेकून घाल. एकदम असं काय म्हणतात ते नवीन जबाबदार. जय श्री महाकाल सगळ्यांना, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नम्रताज व्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो बाय गॉड ग्रेस आपले 3 पार्ट झालेले आहेत. मला अजिबात वाटलं नव्हतं असे 3 पार्ट होतील, आम्ही इतकं एन्जॉय करू, पण सगळं झालेलं आहे. तिन्ही पार्ट खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप भन्नाट आहेत. पहिल्या पार्टमध्ये मी विला कुठे आहे, त्याच्या आजूबाजूचं कसं स्पेस आहे, किती शांततेत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच आमची पूलमधली मस्ती पण आहे. सेकंड पार्टमध्ये तर तुम्ही स्टार्टिंगला पाहिलंच असेल. सेकंड पार्टमध्ये बार्बिक्यू नेशन आहे, आमचे गेम्स आहेत आणि बरंच काही आहे. त्यानंतर थर्ड पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला जो डोंगर दाखवलेला पहिल्या पार्टमध्ये, ज्याच्यावरून लोणावळा दिसतो की नाही, खरंच दिसतो की नाही, हे मी थर्ड पार्टमध्ये दाखवलंय. आणखीन एक महत्त्वाचं, विलाच्या रूम्स आतमधनं कशा आहेत हे थर्ड पार्टमध्ये येणार आहे. सो त्याला सुद्धा प्रेम द्या. सगळे व्लॉग्स नीट बघा, स्किप न करता बघा, कारण की मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझं मॉनिटायझेशन होण्यासाठी फक्त वॉचिंग टाईम राहिलंय, बाकी सगळ्या अटी पूर्ण झालेल्या आहेत. सो प्लीज प्लीज मला वॉचिंग टाईम द्या आणि व्लॉगला भरपूर प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा. सो आता मी तुमचा थोडाही टाइम घालवत नाही, आज तुम्ही व्लॉगला एन्जॉय करा. बाय बाय. या लोकांचं कॅरम खेळणं चाललंय आणि बाहेर चाललंय मस्त बार्बिक्यू नेशनची तयारी. यो इथे होणार आहे आमचं बार्बिक्यू नेशन. सो आज आमच्या मॅडमने खूप काम केलंय. सगळ्यांना चहा, कॉफी, आता बार्बिक्यू नेशनची तयारी, मॅरिनेशनला हेल्प केलंय. आता इथे चिकन आणि पनीर दोन्ही पण होणार आहे. कसं करणार आहे बघूया, फक्त मिक्स करून नका चालू. तिकडे त्यांचं सर काय करताय तुम्ही? बार्बिक्यू नेशन करण्यासाठी लाकडं. ओके, आणि हे सुकलेलं आहे बरं का, म्हणजे ताजं झाड वगैरे तोडून काय आम्ही नुकसान नाही केलंय. आणि आमचा कुक ऍज युजल तुम्हाला माहितीच आहे, शुभम सर. यो, आणि लाइटिंग रात्रीची किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता, स्विमिंग टँक मधली पण. आणि तिकडे आमच्या गाड्या आणि इकडे आमचे वस्त्र सुकत घातलेले आहेत सगळे, त्यामुळे ते दाखवू नाही शकत. वरती पण बघू शकता तुम्ही. लक्ष्मी हाय, ती वरती जाऊन बसली निवांत. आणि हा आमचा विला जो खूप छान दिसतोय रात्रीचा लाइटिंग मध्ये. ते कंदील आहे तिथे, तिथे गाड्या. आणि हा आमचा स्विमिंग पूल, स्विमिंग टँक. वाव, ह्या साईडनी. आणि ही मी आता, माझा हा थर्ड आउटफिट आहे. येताना एक घातलेला, त्यानंतर पाण्यात जाण्यासाठी एक, आणि हा रात्रीचा आउटफिट आहे. सो याच्यानंतर अजून नाही चेंज करणार. सो डायरेक्ट नाही, संध्याकाळी एक चेंज होईल आणि मग उद्यासाठी. सो तर संध्याकाळी खूप मज्जा करणार आहे आम्ही. सो काय काय करतोय, कसं कसं होणार आहे, सगळं तुम्हाला दिसतच राहील. त्यासाठी स्टे ट्यून गाईज. आणि व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, तर पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. स्टे ट्यून. पिलू, माझ्या घरात 4 मांजरी. हा, मला अॅनिव्हर्सरी खूप भीती वाटते. पिलू, इथे बस, इथे बस. पिलू, माऊ 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 माऊ. इथे नेहा क्रिकेट खेळते आणि नेहाने जाम दमवलंय त्या दोघांना पळून पळून, आणि अजिबात त्यांना बॅटिंग देत नाही. आउट झाली तरी नो बॉल बोलते, नाही तर व्हाईट बॉल बोलते. बिचारे बिचारे हे दोघ जण बॉल शोधून शोधून थकले. आउट झाले तरी खेळतीये.
सर तुमचं दुःख इकडे सांगा. वो हाउस दैट नहीं आउट आउट बोले ना अभी आप आउट आउट अपना आउट किए तो मैं बाहर वाइड बॉल था. सो फायनली मध्ये आपण फक्त आलो यांना सांगा माव पण असेल पुढे झोपतो. एकीकडे क्रिकेट चालू आहे आणि एकीकडे बार्बेक्यू नेशन. ते बटर मेल्ट करतात मस्त. हो कोळसा लाकडांचा हार झाला. पहिला पनीर. ऑब्विसली पनीर फर्स्ट. एखादा पीस टाकून नाही का. होय हा पुसला त्याला. आज सरांना पाहिजे. आमचा फर्स्ट बॅच होता. पीस केवढी मोठी केलं त्यांनी. एक छोटा है ना उसमें का दूसरा मिला ही नहीं मेरे को बड़ा. नाही मी बरोबर ताटा आणायचेत का काय. प्लेट्स पण आणा चालू. हो मैम आओ मॅडम प्लेट्स पण आणा. ये काम आहे ना चालू काय स्पून आणि प्लेट्स पण आणा. प्लेट्स ती स्वार्थी असते. वाव मस्त बटर टाकलं जातंय. दिसते भारी. ए सॉंग्स लावा ना. ते झालं नाही चार्ज. संदेश सर खूप खूप दयाळू आणि गुणी आहेत. त्यांनी माझ्या मांजरीला खायला बघू दे दिलं. संदेश सर खूप गुणी आणि दयाळू आहे. संदेश सरांसाठी एक लाईक दे. अजून एवढं राहिलंय म्हणजे अजून. आता हा दुसरा बॅच. वाव दिस फिल्टर वॉज नाईस. वाव सर काय रे. अरे हे बघा तुम्ही एक तर स्प्रिंकल करा वरतून किंवा त्याच्यात मिक्स करा. कसं आहे. I'm just enjoying my meal with a beautiful view. You can see it. Wow. चिकन बिर्याणी. Bro, बहुत अच्छा वाइब्स आहे. माझ्याकडे इकडे मस्त पनीर बिर्याणी व्हेज मध्ये आणि स्मोकी फ्लेवरचे मस्त पनीर मॅरिनेट केलेले स्मोक दिलेले आहेत. सो मी आता माझं डिनर एन्जॉय करते. स्टे ट्यून्ड गाईज. फायनली महादेवाच्या कृपेने मी ॲनिमल्सला घाबरायचं राहिले. आता मी मस्त त्यांच्यासोबत खेळ. सो बॉल खेळता खेळता पलीकडे गेला. तोच आणण्यासाठी शुभम वरती चढला. त्याने व्यवस्थित बॉल आणला पण तो इकडच्या साईडला येताना कसा सटकला आणि पडला हे कुणालाच कळलं नाही. नेमकं मी ते सगळं कॅप्चर नाही करू शकले कारण की माझा फोन ते बॅटरी मारण्यासाठी घेऊन गेले होते. त्यामुळे तो खूप जोरात पडला. त्याला लागलं पण सगळे जिम ट्रेनर असल्यामुळे चे असल्यामुळे सगळ्यांनी त्याच्या पायाला नीट मसाज वगैरे दिला आणि त्याचा पाय व्यवस्थित केला. अजून सुद्धा मुक्कामार आहे त्याला पण ठीक आहे. तो आता व्यवस्थित आहे. शुभम म्हणजे तो ज्याला मी कुक म्हणून इंट्रोड्यूस केलं. तुम्ही पहिल्या व्लॉग मध्ये ह्या व्लॉग मध्ये बघितलंच असेल. तो शुभम होता आणि सगळे मग खेळायला लागलेत. सो स्टे ट्यून्ड गाईज.
तोंडावर सागर सर 12 बजने में सिर्फ अरे 12 बजने चाहिए तीनदा ऑल आउट केले तीनदा. आता जो कोणी बोलेल ना त्यांनी 100 रुपये जीपे करायचे मला. मध्ये बोलायचं नाही ना, तुम्ही काडी बोलेल. ओके सो ओके जोक सपाट. तर तुम्ही नेहमी उल्लेख करत असता की लाईक नाही का म्हणजे माइंड फ्रेश, तर त्या शब्दाचा उल्लेख म्हणजे तुम्ही कसं म्हणजे ठरवलं की नाही का माइंड फ्रेश म्हणजे काय नक्की उल्लेख झाला. हिंदी ठीक आहे ना, समजतं ना मराठी तुम्हाला. नाही बोलले तर तुम्हाला 200 रुपये बसेल. महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठी बोलत नाही. से लाइक जाएंगे माइंड फ्रेश होगा, तो वो शब्द का उल्लेख कहाँ से हुआ, मतलब क्या रीजन क्या है उसका राज क्या है, हम लोग जानना चाहते हैं. आजकल सब लोग अपने जो कलीग से, ट्रेनर से, सीनियर से, जूनियर से सब लोग यूज कर रहे हैं कि सर आप ऐसा करो आपको माइंड फ्रेश हो जाएगा. सो उसका एक्चुअल में राज क्या है हम लोग सब जानना चाहते हैं. एक्चुअल में हम सब लोग डिस्कस करते हैं कि हम आपका माइंड फ्रेश कर देंगे. तो मुझे बोलने दीजिए. नहीं सर, हम जानना चाहते हैं. नहीं सर आप ये माइंड फ्रेश का मतलब बहुत सारा पैसा कमा सकते हैं. ये अगर ये शब्द अगर बॉलीवुड में चला गया ना माइंड फ्रेश, तो आपकी जिंदगी फ्रेश हो जाएगी. मागे याला गायब करा मग. बॉडीगार्ड स्क्रीन में आ रहे हैं, स्क्रीन डिस्टर्ब हो रहा है. तुषार सर याला फेकून द्या. ऍक्च्युअली मराठी पण वापरतो मी, कारण की मला त्याचं उत्तर जाणं खूप गरजेचं आहे. मी पण माझ्या क्लायंटला म्हणतो सर तुम्ही उद्या माझी किती जॉईन केली. आप अपने पीटी को यूज करो. नाही सर वो शब्द सर मराठी चालेल पण तुम्ही बोलून तो टाका. शब्द आहे ना तुमच्याकडून म्हणजे असं व्हायरल झालाय. व्हायरल नाही म्हणू शकत. तुम्ही ते म्हणले होते की नाही का, मला पण माहिती नव्हतं. सर तुम्ही टाकले होते त्या दिवशी. चलो माझ्याकडे खूप सारे पुरावे आहेत, जसे की अजय सर, अजय लोंढे, अजय भाऊ लोंढे. I choose XYZ brand. That's why I drink. गुड इंग्लिश. कम ऑन नाइस. अजय सर, मिस्टर अजय लोंढे. पुढे चला. हसू नकोस बावटा. खूप वेळ घेतला, 4 टेक झाले. हसू नको, सिरियस हो जरा. लाईफ मध्ये सिरियस झाले शिक. हे काय मुलगी बघायला आलं. गाडी सोड. अरे तो नवीन इकडे पण आहे. अरे सगळ्यांना घेऊ आपण. 2 शब्द. काय नाही, मजा यायला लागला. जिम खूप मस्त आहे. जिम सोडून दे. जिमला बोला जिम का सोडून दे. मग इथलं काय सांगू. ट्रेनर कमी पडेल ना भाई. ट्रान्सलेट सर. काय नाही, काय सगळं व्यवस्थित आहे. रेकॉर्ड करा, सबटायटल टाका, आवाज बारीक होता, कळणार नाही लोकांना काय सगळं व्यवस्थित आहे. कट. ओके. नवीन नारळ आणि एकदम असं सत्कार आणि असं एक पुष्पगुच्छ फेकून मारायची इच्छा होती तुम्हाला. एकदम असं काय म्हणतात ते नवीन जबाबदार उमेदवार असतो ना की नाही का, म्हणजे असं एकदम उल्लेख तसा होतो. तुमचं नाव सांगा. सुमंत जाधव. सुमन जाधव. काय उपटता काय.
सो हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया परत नवीन अशाच व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.